नमस्कार मित्रांनो, जय हिंद। मित्रांनो, तुमच्या समोर एक प्रश्न घेतलाय बघा। एका वर्तुळाची त्रिज्या 14 सेमी आहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती? आणि मित्रांनो, ह्या प्रश्नाचं उत्तर मी कोणतंही सूत्र न वापरता सोडून दाखवणार आहे। ह्या वर्तुळाचं जे क्षेत्रफळ असणार आहे मित्रांनो, त्यासाठी माझ्याकडे एक छोटीशी ट्रिक आहे, ज्याचा उपयोग करून मी याचं क्षेत्रफळ काढणार आहे। बघा, एका वर्तुळाची त्रिज्या 14 सेमी आहे ना, तर त्याचे क्षेत्रफळ किती? तर मी 154 गुणिले 4 करीन आणि 4 चौक 16, 4 पंचे 20 आणि 1 21 होतील। 2 हातचे आले, 4 1 4 आणि 2 6, तर 616 चौरस सेमी झालं मित्रांनो उत्तर याचं। तुम्हाला क्षेत्रफळ विचारलं, क्षेत्रफळ मिळालं, कोणतंही सूत्र वापरलं नाही मित्रांनो। तुम्हाला हाच प्रश्न जर असा विचारला, एका वर्तुळाची त्रिज्या 14 सेमी आहे, तर त्याचा परिघ किती? परिघ सुद्धा मित्रांनो एका सेकंदात तुम्हाला मी काढून दाखवतो। बघा, परिघ बरोबर मी 44 गुणिले 2 करीन आणि उत्तर मिळेल मला 88 सेमी त्याचा परिघ असणार आहे। तर तुम्ही म्हणाल मित्रांनो, तुम्ही कोणतंही सूत्र न वापरता याची उत्तर कशी सांगताय अशी पटकन? तर मित्रांनो, त्यासाठीच तर आजचा व्हिडिओ मी घेऊन आलोय। आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो, तुम्हाला वर्तुळ क्षेत्रफळ, वर्तुळ परिघ या संबंधीचे प्रश्न तुम्ही एका क्षणात झटकन कसे सोडू शकता आणि तेही न चुकता, ते मी तुम्हाला समजावून देणार आहे। मला खात्री आहे मित्रांनो, आजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला वर्तुळावरचे जे कोणतेही प्रश्न असतील, वर्तुळ परिघ, वर्तुळ त्रिज्या, वर्तुळ क्षेत्रफळाच्या संबंधीचे, त्या कोणत्याही प्रश्नांची आजच्या व्हिडिओ नंतर तुमची कधीही अडचण राहणार नाही। चला तर वेळ अजिबात वाया घालवणार नाही, परंतु त्याही अगोदर मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, चॅनल अजून सबस्क्राइब केला नसेल तुम्ही, तर चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। कारण मित्रांनो, गणित कसं सोपं होईल हे समजावून देण्यासाठी मी तुमच्यासाठी नेहमी आपल्या चॅनलवर व्हिडिओ घेऊन येत असतो। तर चला मित्रांनो, सुरू करूया आजचा व्हिडिओ। लेट गेट स्टार्टेड। चला तर मित्रांनो, नेहमीप्रमाणे आपण व्हिडिओच्या सुरुवातीला बेसिक समजावून घेऊ। एकदा बेसिक कळलं की मग मात्र ट्रिक कशी काम करते हे समजायला अडचण येत नाही, म्हणून पहिल्यांदा बेसिक समजावून घेऊ। वर्तुळ म्हटलं मित्रांनो, की सर्वात पहिल्यांदा आपल्याला माहिती आहे की वर्तुळाला त्रिज्या असते, त्यानंतर व्यास असतो, त्यानंतर वर्तुळाला परिघ देखील असतो, बरोबर, आणि वर्तुळाचं क्षेत्रफळ विचारलेलं असतं। तर ह्या चार ज्या गोष्टी आहे, ह्या चारही गोष्टी आपण पहिल्यांदा व्यवस्थितपणे समजावून घेऊया। या ठिकाणी मी एक उदाहरण घेतो। बघा, वर्तुळाची त्रिज्या 7 सेंटीमीटर आहे असं समजा। वर्तुळाची त्रिज्या जर 7 सेमी असेल, आता सेंटीमीटर मध्ये घेतो, एकक कोणतंही असू द्या, 7 मीटर असो 7 सेंटीमीटर असो, पण आपण 7 सेंटीमीटर म्हणूया त्याला। वर्तुळाची त्रिज्या जर 7 सेमी असली, तर वर्तुळाचा व्यास किती असतो? तर त्रिज्याच्या दुप्पट व्यास असतो, बरोबर की नाही? म्हणजे याचा अर्थ व्यास येतो 14। लक्षात घ्या, व्यास 14 येतो। परिघ किती येईल मग? तर मित्रांनो, परिघाचं सूत्र वापरू आपण पहिल्यांदा, आणि परिघ किती होतो बघू, त्यावरून ट्रिक कशी तयार होते ते तुमच्या लक्षात आणून देतो। परिघ म्हणजे मित्रांनो 2 पाय आर, 2 पाय आर हे आहे मित्रांनो परिघाचं सूत्र। मग 2 पाय आर म्हणजे काय? तर 2 गुणिले पाय म्हणजे 22/7 आणि आर म्हणजे त्रिज्या, तर गुणिले 7। आता 7 ने 7 कट झाला, 22 दुने 44, याचा अर्थ परिघ 44 येणार आहे। हे कुठून शोधतोय आपण मित्रांनो? वर्तुळाची त्रिज्या जर 7 असेल तर व्यास 14 राहील, परिघ 44 येईल, कारण आपण सूत्राने शोधलाय। त्यानंतर क्षेत्रफळ किती येईल? तर क्षेत्रफळाचं सूत्र आहे मित्रांनो पाय आर वर्ग। मग पाय म्हणजे 22/7 गुणिले आर म्हणजे काय? तर त्रिज्या, त्रिज्याचा वर्ग म्हणजे 7 गुणिले 7 किंवा 7चा वर्ग असं लिहू शकतो आपण। 7 गुणिले 7 मुद्दाम का लिहिले? कारण ह्या 7 ने हा 7 कट होऊन जाईल बघा, बरोबर की नाही, काटाकाटी भागाकाराच्या पद्धतीने। आणि मग 22 गुणिले 7, तर 7 दुने 14 होतील आणि 7 दुने 14 आणि 1 15, हातच्याचा 1, तर अशा पद्धतीने 154। आता मित्रांनो, आपण पुढे एक थोडंसं समजून घेऊ, ते म्हणजे काय? आता त्रिज्या जर 7 असेल तर व्यास 14 असेल आणि परिघ 44 असेल आणि क्षेत्रफळ 154 असेल। आता मित्रांनो, आपल्याला इथं समजावून घ्यायचं आहे की त्रिज्या बदलल्यानंतर व्यास कसा बदलतो, परिघ कसा बदलतो आणि क्षेत्रफळ कसं बदलतं। म्हणजे एकदा तुम्हाला एखाद्या वर्तुळाची त्रिज्या दिली तरी तुम्ही परिघ सांगू शकता, परिघ दिला तर तुम्ही त्रिज्या सांगू शकता, व्यास सांगू शकता किंवा क्षेत्रफळ सांगू शकता। म्हणजे आपल्या या ठिकाणी महत्त्वाचं काय माहिती असलं पाहिजे की त्रिज्या बदलल्यानंतर व्यास त्याच्या किती प्रमाणात बदलतो, परिघ किती प्रमाणात बदलतो आणि क्षेत्रफळ किती प्रमाणात बदलतं, तर तेही तुमच्या लक्षात आणून देतो। बघा, उदाहरणार्थ या ठिकाणी आपण जर त्रिज्या 7 ऐवजी 14 केली,
त्रिज्या 7 घेतली होती तेव्हा हे उत्तर मिळाले आपल्याला. आता त्रिज्या जर 14 केली म्हणजे 7च्या काय केली मित्रांनो, दुप्पट केली. बघा 7च्या दुप्पट, इथं 2 मी वरती लिहितो बरोबर, 7च्या दुप्पट केली तर व्यास काय होईल, तर व्यास सुद्धा त्याच्या दुप्पट होतो म्हणजे 28 होईल. बघा व्यास 14 होता लगेच 28 होईल. येतंय लक्षात मित्रांनो. आता परीघ काय होईल मग, परीघ 44 होता ना, 7 त्रिज्या असताना परीघ 44 असेल, 14 त्रिज्या असेल तर परीघ किती मग, तर परीघ सुद्धा दुप्पट होतो. 44च्या ऐवजी 88 होईल. लक्षात घ्या या ठिकाणी मी इथं दुप्पटचं दोन संख्या लिहितो बघा, दुप्पट म्हणजे 2 दुप्पट होतो. तर इथं लक्षात ठेवा मित्रांनो, त्रिज्या व्यास आणि परीघ हे नेहमी एकमेकांच्या सम प्रमाणात बदलतात. त्रिज्या जर 3 पटीने वाढली तर व्यास सुद्धा 3 पटीने वाढतो, परीघ सुद्धा 3 पटीने वाढतो. आता मला सांगा मित्रांनो, इथं त्रिज्या 7 आहे, 7ला परीघ 44 येतो. तुम्ही म्हणाल कसा येतो, तर इथं आपण सूत्रामध्ये प्रत्यक्ष किमती टाकून आपण ते शोधून पाहिले बरोबर. आता त्रिज्या इथं 14 आहे, आता मी त्रिज्या करणार आहे 7 त्रिक 21. आता सांगा मला मित्रांनो, 7च्या तिप्पट 21 झाला की नाही, मग व्यास सुद्धा 14च्या तिप्पट होईल बरोबर, 14 त्रिक 42 होईल. येतंय लक्षात मित्रांनो. आणि त्याच्याही पुढे जाऊन मित्रांनो, आता त्रिज्येच्या तिप्पट बघा, 7च्या तिप्पट 21 झाले तर व्यास सुद्धा 14च्या तिप्पट होईल. म्हणजे मेन किंमत कोणती आपली, ही मूळ किंमत आहे, लक्षात राहू द्या. हे तुम्हाला माहीत असल्या पाहिजे हे किमती. आता त्रिज्या 21 जर असेल तर व्यास सुद्धा 14च्या तिप्पट म्हणजे 42 होईल. परीघ किती होईल मग, परीघ सुद्धा त्याची जी किंमत आली पहिल्यांदा 7 असतानाची त्याच्याच प्रमाणात बदलेल बरोबर का नाही. मग 7च्या तिप्पट बदलला तर परीघ सुद्धा तिप्पट होईल. मग 44च्या तिप्पट, 44ची तिप्पट किती होतात, 3 ने गुणा, 3 चौक 12 होतील, एक हातचा आला, 3 चौक 12 आणि 1 13, तर परीघ 132 येईल. बघा आता सूत्र वापरलं काही आपण. प्रश्न तुम्हाला आला असता की त्रिज्या 21 असताना परीघ किती असेल, त्रिज्या 21 सेंटीमीटर असताना त्या वर्तुळाचा परीघ किती असेल, तुम्ही लगेच सांगाल ना, 44 गुणिले 3 करा 132, झाले की नाही उत्तर. राहिला प्रश्न फक्त क्षेत्रफळाच्या बाबतीत. क्षेत्रफळाच्या बाबतीत लक्षात घ्या मित्रांनो, त्रिज्या व्यास आणि परीघ हे नेहमी एकमेकाच्या समप्रमाणात बदलतात, परंतु क्षेत्रफळ मात्र कसं बदलतं ते समजावून देतो. इथं 7च्या दुप्पट 14 केले तर व्यास सुद्धा 14च्या दुप्पट 28 झाला, परीघ 44च्या दुप्पट 88 झाला. प्रत्येक ठिकाणी दुप्पट दुप्पट झाला. आता इथं क्षेत्रफळ किती पट होईल मग, त्रिज्या 14 असताना क्षेत्रफळ किती पट होईल, तर हे जे दुप्पट आले की नाही, या जे जितक्या पट आले ना त्याचा वर्ग करा. लक्षात घ्या मित्रांनो, त्रिज्या जितक्या पटीने वाढली तितक्या पटीच्या वर्गाप्रमाणे तुम्ही क्षेत्रफळ वाढवायचं. बघा इथं 7 त्रिज्या असताना ती जर 14 केली म्हणजे 7ची 14 म्हणजे दुप्पट झाली. आणि तुम्हाला विचारलं की क्षेत्रफळ किती, तर तुमचा हा जो बेस नंबर आहे 154 जो 7च्या प्रमाणात होता तो काय करायचा, दुप्पट नाही करायचा मित्रांनो, दुपटीचा वर्ग करायचा. तिप्पट असेल तर तिपटीचा वर्ग करा, चौपट असेल तर चौपटीचा वर्ग करा. येतंय लक्षात. आता इथं हे दुप्पट वाढलं तरी दुपटीचा वर्ग म्हणजेच दुपटीचा वर्ग म्हणजे 4 पट करावा लागेल. मग 154ला 4 ने गुणावं लागेल. मग तुमचं इथं येईल 14 त्रिज्या असताना क्षेत्रफळ किती. आलं लक्षात मित्रांनो. तर 4 ने गुण बघा, 4 चौक 16 होतील, हातचा 1 आला, 15 चौक 60 आणि 1 61. हे झालं मित्रांनो तुमचं उत्तर. त्रिज्या 14 असेल तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती, तर 154ला 4 ने गुणलं 616 चौरस सेंटीमीटर झालं उत्तर, जे मी सुरुवातीला तुम्हाला करून दाखवलं बघा. आता प्रश्न असा आला की त्रिज्या 21 सेंटीमीटर असेल तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती. आता डोक्यात काय घ्यायचं मित्रांनो, त्रिज्या 21 दिली ना, मग 7च्या किती पट वाढली, तर 7च्या तिप्पट वाढली, 3 पट वाढली बरोबर. मग क्षेत्रफळ तुम्ही हा जो बेस नंबर आपण शोधला होता 7च्या प्रमाणातला त्याची 3 पट नाही करायची, 3 पटीच्या वर्गा इतकी करायची. 3 पटीचा वर्ग म्हणजेच 3चा वर्ग 9 म्हणजे 154च्या 9 पट. 9 चौक 36 हातचा आला 3, 9 पाचे 45 46 47 48 हातचा आला 4 आणि 9 1 9 9 4 13.
1386 चौरस सेंटीमीटर. अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही कोणतंही सूत्र न वापरता कोणत्याही चौरसाच्या त्रिज्येवरून क्षेत्रफळ सांगू शकता, क्षेत्रफळावरून परिघ सांगू शकता. आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल. तर मित्रांनो या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं लक्षात काय ठेवायचं, त्रिज्या 7, व्यास 14, परिघ 44 आणि क्षेत्रफळ 154. हे नंबर जोही कायमस्वरूपी पाठ करून ठेवीन त्याला कोणत्याही प्रश्नामध्ये, ह्या टाईपच्या कोणत्याही प्रश्नामध्ये इथून पुढे अडचण येणार नाही. लिहून ठेवा मित्रांनो, पाठ करून ठेवा. त्रिज्या 7 असेल तर व्यास 14 असतो, परिघ 44 असतो आणि क्षेत्रफळ 154 असतो. याच्या आधारे पुढचे उदाहरणं कसे झटकन सुटतात, कोणतं सूत्र न वापरता ते समजावून घेऊ. चला मित्रांनो, मी उदाहरण घेतलंय. उदाहरण सोडवण्याच्या अगोदर मित्रांनो तुम्हाला मी कोणते नंबर लक्षात ठेवायला सांगितले होते. त्रिज्या 7 असेल तर व्यास 14 असतो, परिघ 44 असतो आणि क्षेत्रफळ 154 असतं. हे नंबर जोही पाठ करून ठेवीन त्याला अशा कोणत्याही प्रश्नामध्ये अडचण येणार नाही. बघा, त्रिज्या 28 सेमी असेल तर क्षेत्रफळ किती, सूत्र वापरायचं नाही मित्रांनो आपल्याला या ठिकाणी. त्रिज्या किती असताना, बघा त्रिज्या 7 जर असेल तर क्षेत्रफळ 154 चौरस सेमी असतं. बरोबर, सेंटीमीटरमध्ये आहे म्हणून चौरस सेमी, इथं मीटर असतं तर चौरस मीटर. बरोबर, त्रिज्या 7 असेल तर क्षेत्रफळ 154 असतं. त्रिज्या 28 आहे, बघा त्रिज्या 28 आहे. किती पट वाढली सांगा मला. 7 एके 7, 7 दुने 14, 7 त्रिक 21 आणि 7 चौक 28. 4 पट, 4 पट त्रिज्या वाढली. मग हे क्षेत्रफळ किती पटीने वाढवायचं, तर 4 पटीच्या वर्गा इतकं वाढवायचं. आलं लक्षात मित्रांनो. 154ला 4 पटीच्या वर्गाने गुणा. 4 पटीचा वर्ग किती येतो मग, म्हणजे 4चा वर्ग 16. म्हणजे 154ला 16ने गुणलं की जे उत्तर येईल ते तुमच्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. बघा 16 चौक 64 होतात, हातचे आले 6. 16 पंचे 80, 6 86, हातचे आले 8. 16 एका 16, 8 आणि 6 14, 16 आणि 8 24. 2464 चौरस सेमी हे झालं मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर. कोणतंही सूत्र वापरलं नाही मित्रांनो. आपण फक्त लक्षात काय ठेवलं, त्रिज्या 7 असेल तर व्यास 14 असतो, व्यास 14 असेल तर परिघ 44 असतो आणि परिघ 44 असेल तर क्षेत्रफळ 154 असतं. बस एवढे 4 नंबर पाठ करून ठेवा मित्रांनो. इथं मित्रांनो तुम्हाला क्षेत्रफळाऐवजी जर तुम्हाला परिघ विचारला असता तर काय, वर्तुळाची त्रिज्या 28 सेमी असेल तर त्या वर्तुळाचा परिघ किती. बघा 7च्या 4 पट झाली की नाही, परिघ किती होईल मग, तर व्यास सुद्धा 4 पट होईल आणि परिघ सुद्धा 4 पट होईल. फक्त क्षेत्रफळ त्या पटीच्या वर्गा इतकं बदलतं. लक्षात ठेवा, क्षेत्रफळाच्या बाबतीतच पटीच्या वर्गा इतकं, 4 पटीचा वर्गा इतकं. परिघ मात्र 4 पटच होईल. त्रिज्या 4 पट झाली ना, परिघ सुद्धा 4 पट. पण परिघसाठी आपण नंबर कोणता पाठ केला आहे, नंबर पाठ करून ठेवला 44. त्याची 4 पट करा. 4 चौक 16, हातचाले 1, 4 चौक 16 आणि 1 17, 176 सेंटीमीटर. काहीही विचारू द्या मित्रांनो, तुम्हाला अडचण राहणार नाही. त्यासाठी तुम्ही लक्षात काय ठेवायचं, त्रिज्या 7 सेंटीमीटर असेल तर व्यास असतो 14 सेमी, परिघ असतो 44 सेमी आणि क्षेत्रफळ असतं 154 सेमी. पुढचं उदाहरण घेऊ, पुन्हा एकदा लक्षात आणून देतो. पुन्हा एकदा लक्षात घ्या मित्रांनो, या ठिकाणी वर्तुळाचा परिघ दिलाय 132 सेमी आणि विचारलं वर्तुळाचे क्षेत्रफळ किती. परिघाचं तुम्हाला बेस नंबर सांगितलाय मी. बेस नंबर कोणता पाठ करून ठेवायचा, 44. हा 44 कुठून आला, तर 7 सेमी त्रिज्या असताना परिघ 44 येतो. हे आपण व्हिडिओच्या सुरुवातीला सूत्राच्या आधारे शोधलंय. म्हणजे सूत्राच्या आधारे प्रत्यक्ष खात्री करून घेतली की 7 सेमी जर त्रिज्या असेल तर परिघ 44 असतो. तो बेस नंबर आपण लक्षात ठेवायचा. आता परिघ 44 असताना इथं दिला 132, तो त्याच्या समोर लिहून घ्या. आता 44च्या किती पट झाला, किती पट झाला, 44च्या किती पट, 132 आहे. म्हणजे आपल्याला किती पट कळलं,
की क्षेत्रफळ सुद्धा किती पट करायचं ते लक्षात येईल. आलं लक्षात? ही पट शोधावं लागेल की नाही पहिल्यांदा. मग 44चे किती पट 132 आहे, तर 132ला 44ने भाग द्या. बरोबर, 132ला 44ने भाग द्या. बघा, 2 दुने 4, 2 दुने 4, 2 सक 12, 1 उरला 2 सक 12. आता 11ने भाग देऊ. बघा, 11 दुने 22, 11 सक 66. आता 2 ने द्या, 2 1 2 2 त्रिक 6, म्हणजे 3 पट आहे. 3 पट. आपल्याला महत्त्वाचं उत्तर काय मिळालं? 44च्या 3 पट 132 आहे. मग परीघ जर 3 पट बदलला, व्यास 3 पट बदलला, त्रिज्या 3 पट बदलली, तर क्षेत्रफळ किती बदलतं? तितक्या पटीच्या वर्गा इतकं. म्हणजे इथं जर परीघ 44चा 132 झाला, 3 पटीने वाढला, तर क्षेत्रफळ किती वाढेल मित्रांनो? क्षेत्रफळ हे त्याचा बेस नंबर कोणता आहे? 154. बरोबर की नाही? तो पाठ करून ठेवायचा. क्षेत्रफळ हे 3 पट नाही वाढणार मित्रांनो, 3 पटीच्या वर्गा इतकं वाढेल. म्हणजे 3चा वर्ग 9 होतो, 9 पट वाढेल, 9 पट. म्हणून याला 9ने गुणावं लागेल, जे तुमचं उत्तर राहील. 9 चोक 36, 3 हातचे आले 9, 15 9 135, 36 37 38, तर 138. हे झालं मित्रांनो तुमचं उत्तर. तर त्या वर्तुळाचा क्षेत्रफळ जे असणार आहे ते 1386 सेमीमध्ये आहे, म्हणून चौरस सेमी. तर आलं लक्षात मित्रांनो. आता असं उदाहरण घेऊया की जिथं तुम्हाला इथं पूर्ण संख्या न देता दशांश अपूर्णांक दिला, दशांश अपूर्णांकामध्ये ती माप दिलं, तर मग काय करायचं? तर पुन्हा एकदा मित्रांनो आपण ह्याच पद्धतीने जाणार आहोत, अजिबात काळजी करायची नाही. चला मित्रांनो, मी आता तुमच्यासाठी असं उदाहरण घेतलंय. वर्तुळाची त्रिज्या 2.8 सेमी असेल. बघा, आता 28 नाही घेतलं, 2.8 घेतलं, तर एकाच वेळेस व्यास विचारला तर किती येईल, परीघ विचारला तर किती असेल, आणि क्षेत्रफळ विचारलं तर किती असेल. तिन्ही किमती आपण एकाच वेळेस काढून टाकू. पहिल्यांदा काय करावं लागेल मित्रांनो? त्रिज्या 2.8 असेल तर, आता त्रिज्या तुम्हाला माहिती, त्रिज्या आपण इथं लिहून घेऊ. त्रिज्या 7 असताना 2.8 झाली, म्हणजे 7च्या किती पटीने बदल झाला? तर 7ला कोणत्या संख्येने गुणल्यानंतर तुमचं उत्तर 2.8 येईल. बरोबर की नाही? आपल्याला फक्त पट शोधायची की नाही? पट म्हणजेच गुणाकार. कितीने गुणायचं? 7ला कितीने गुणलं म्हणजे 2.8 येईल. सर 7 चोक 28 होतात, माहिती तुम्हाला? 7 चोक 28 होतात. हे जर 28 असते तर 4 पट, पण ते 28 नाही आहे, 1 दशांश स्थळ सोडले की नाही तिथं. मग 4 पटीऐवजी तुम्ही 4 पटच करा, फक्त 0.4 करा. गुणाकारात आपोआप 1 दशांश स्थळ सोडावं लागेल. आता तुम्हाला पट कळली. बघा, त्रिज्या 7 असेल, 7ची जर 0.4 पट केली तर त्रिज्या 2.8 होईल, म्हणजे पट मिळाली तुम्हाला. बरोबर की नाही? किती पट? 0.4. तर व्यास सांगा मला. मग 7 असताना व्यास 14 असतो, मग याला सुद्धा 0.4ने गुणलं, 14 चोक 56 होतात, दशांश चिन्ह 1 दशांश स्थळ सोडा, तुमचं उत्तर झालं. त्रिज्या 2.8 असेल तर व्यास असणार आहे 5.6. परीघ किती असेल? मग परीघासाठी आपला नंबर काय आहे? 44. याची सुद्धा 0.4 पट करा. 4 चोक 16 होतील, 4 चोक 16 आणि 1 17 होतील. बरोबर की नाही? आणि 1 दशांश स्थळ सोडा, तुमचं उत्तर झालं. आता क्षेत्रफळ मित्रांनो, क्षेत्रफळासाठी आपला नंबर आहे 154. त्याची करा 0.4 पट. नाही मित्रांनो, इथं प्रत्येक वेळेस तेवढी पट करायची असते, परंतु इथं मात्र त्या पटीच्या वर्गा इतकी पट करावी लागते, तेव्हा तुम्हाला 154ला गुणता येईल. 154 क्षेत्रफळ कसं बदलायचं? इकडं मात्र तेवढ्या पटी इतकं बदलतं, पण इथं क्षेत्रफळ मात्र बदलावताना पटीच्या वर्गा इतकं बदलायचं. बरोबर की नाही? मग पटीचा वर्ग काय होईल? 0.4चा वर्ग किती? 0.4 गुणिले 0.4, 16 तर उत्तर येणारच आहे, परंतु 2 घरं सोडून, 2 दशांश स्थळं सोडून दशांश चिन्ह द्यावे लागेल. म्हणजे इथं 154ला 0.16ने गुणावं लागणार आहे मित्रांनो. मग जे उत्तर येईल ते असणार आहे ह्या प्रश्नाचं उत्तराचं क्षेत्रफळ. म्हणजे 2.8 जर सेमी त्रिज्या असेल तर क्षेत्रफळ किती येईल? 16 चोक 64 होतात, हातचे आले 16 चोक 64, हातचे आले 6, 16 पंचे 80, 6 86, हातचे 8 आले, 16 1 16, 16 आणि 8 24. उत्तर हे मिळालं, परंतु 2 दशांश स्थळ सोडावं लागतील. 1 2 24.64 इतके चौरस सेमी तुमचं क्षेत्रफळ असणार आहे.
ह्या प्रश्नावरून मित्रांनो तुम्हाला मी व्यास काढून दाखवला, परिघ काढून दाखवला, क्षेत्रफळ काढून दाखवलं. आता मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल की तुम्हाला त्रिज्या दिली तर परिघ काढू शकता, परिघ दिला तर क्षेत्रफळ काढू शकता, क्षेत्रफळ दिलं तर परिघ काढू शकता. एक उदाहरण बाकी मित्रांनो, क्षेत्रफळावरून परिघ कसा काढायचा ते उदाहरण घेऊया आपण. म्हणजे तुमच्या आता ह्या प्रश्नाबद्दलची पूर्ण अडचण निघून जाईल. आणि त्यानंतर मित्रांनो अजून काही महत्त्वाचे 2-3 प्रश्न मी तुमच्यासाठी घेणार आहे. पहिल्यांदा क्षेत्रफळावरून परिघ आणि व्यास कसा काढायचा किंवा त्रिज्या कशी काढायची ते समजावून घेऊ. चला तर मित्रांनो या ठिकाणी वर्तुळाचं क्षेत्रफळ दिलंय, त्यावरून वर्तुळाचा व्यास काढायचा आहे. वर्तुळाचं क्षेत्रफळ लक्षात घ्या मित्रांनो, वर्तुळाचं क्षेत्रफळ 3850 आहे ना. 154 हा आपला बेस नंबर आहे जो आपल्याला पाठ करायचा आहे, बरोबर की नाही. 154च्या किती पट 3850 झाले, किती पट 3850 झाले. कसं शोधणार? 154ने त्याला भाग द्यावा लागेल, बरोबर की नाही. 154ने 3850ला भाग दिला की 154च्या किती पट वाढले ते, कारण आपल्याला पट शोधायचे. बघा आपण 3850ला 154ने भाग देऊ. पहिल्यांदा आपण भाग देऊ 2 ने. चला, बे 7 14, 1 उरला बे 7 14, बे 1 बे 1 उरला बे 18, सॉरी बे 9 18, बे 2 4, 1 उरला बे 5 10. इथं 77 आले ना तर 11ने भाग जातो, याला 11ने भाग जातो बघू आपण. 11 1 11 जर झालं तर 8 उरतील, 8 आणि इथं 82 होतील, 11 7 77, 5 उरतील 55 जातो बघा. 19ला भाग देऊ, 11 1 11, 8 उरले, हे 2 झाले 82 झाले. 11 7 77, 82 मधून 77 काढले, 5 उरले आणि पुढचा 5 55 झाले. 11 5 55, इथं 11 7 77, 7ने भाग देऊ, 7 1 7, 7 2 14, 7 3 21, 7 2 14, 3 उरले, 7 5 35. तर याचा अर्थ हे 25 पट आहे. किती पट आहे? 154च्या 25 पट 3850 आहे. परंतु मित्रांनो तुम्ही इथं लक्षात घ्या, क्षेत्रफळ शोधताना आपण डायरेक्ट पट करत नाही तर त्या पटीचा वर्ग करतो. म्हणजे हे 25 पट कधी केली? जेव्हा 5चा वर्ग केला असणार आहे तेव्हा. जे आपण मागच्या उदाहरणात समजावून घेतलं बघा. याचा अर्थ इथं तुम्हाला व्यास विचारला ना, व्यास आपला बेस नंबर किती व्यासचा, तर तो आहे 14, बरोबर. मग 14च्या किती पट करायची म्हणजे आपल्याला यावरून व्यास मिळेल, तर 14ची 25 पट नाही करायची, 14ची 5 पट करावं लागेल. कारण व्यास जर 5 पटीने वाढला तर क्षेत्रफळ 5च्या वर्गाच्या पटीने बदलतं, बरोबर की नाही. म्हणजे 5चा वर्ग केला तितकी पट 25 आली आणि म्हणून ते 3850 झालं. तर इथं 25 पट व्यास 25 पट नाही करावं लागणार, इथं तुम्हाला 5च्या वर्गाच्या पटीने बदलतो क्षेत्रफळ, म्हणून तुम्हाला इथं 14च्या 5 पट करावं लागतील. आलं लक्षात मित्रांनो. व्यास जर 5 पटीने बदलला तरच क्षेत्रफळ हे 5च्या वर्गाच्या पटीने बदलल, म्हणून इथं 5 घेतला. आता 14 5 70 हा झाला मित्रांनो तुमचा व्यास. सेंटीमीटरमध्ये आहे म्हणून 70 सेंटीमीटर. तर मित्रांनो आपण हे समजावून घेतलं की क्षेत्रफळावरून परिघ कसा काढायचा, परिघावरून व्यास कसा काढायचा, व्यासावरून त्रिज्या कशी काढायची, त्रिज्या दिली तर क्षेत्रफळ कसं काढायचं, अशी उदाहरणं आपण समजावून घेतली मित्रांनो. परंतु याही पेक्षा काही उदाहरणं वेगळी असतात जिथं नेमकी आपली अडचण होऊन जाते. ती सुद्धा उदाहरणं घेणार आहे मी. परंतु त्याही अगोदर मित्रांनो तुम्हाला वर्तुळावरील प्रश्न सोडवण्याची ही ट्रिक जर समजली असेल, ट्रिक आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पहिल्यांदा व्हिडिओ लाईक करून टाका. चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल ना तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बरेच मित्र आहे मित्रांनो की जे आपल्या चॅनलचे व्हिडिओ पाहतात परंतु चॅनल सबस्क्राईब करायचं विसरून जातात. तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो, कारण गणित कसं सोपं होईल हे समजावून देण्यासाठी मी तुमच्यासाठी नेहमी व्हिडिओ घेऊन येत असतो. तर चला अजूनही 2-3 महत्त्वाची उदाहरणं आहे ती समजावून घेऊ. तर चला मित्रांनो हे एक महत्त्वाचं उदाहरण आहे. ह्या टाईपची उदाहरणं सुद्धा बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये येत असतात. वर्तुळाकृती छताची त्रिज्या, छत कसं आहे वर्तुळाकृती आहे, त्याची त्रिज्या आहे 14 मीटर. त्रिज्या समजली मित्रांनो, 14 मीटर त्रिज्या आहे. त्यास रंगवण्यास 75 रुपये चौरस मीटर प्रमाणे किती खर्च येईल. आता एक चौरस मीटरला 75 रुपये लागणार आहे. मग एकूण किती चौरस मीटर आहे ते छत, तर किती चौरस मीटर याचाच अर्थ त्या छताचं क्षेत्रफळ काढावं लागेल आपल्याला. मग आपण त्रिज्या किती बघा, त्रिज्या 14 आहे ना, तर आपला बेस नंबर काय आहे मित्रांनो, बेस नंबर आहे 7. त्रिज्या 7 असेल, आता दिली तुम्हाला 14,
याचा अर्थ किती पट बदलली? दुप्पट. किती पट बदलली? दुप्पट. याचा अर्थ त्या छताचं जे क्षेत्रफळ असणार आहे, क्षेत्रफळाचा जो बेस नंबर आहे तो आहे 154. जो व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिला आहे मित्रांनो आपण, हा 154 कुठून आलाय लक्षात येतोय ना? तर क्षेत्रफळ किती पटीने बदलल मग? त्रिज्या जर 7/14 विचारली, तर 14 विचारली ना, मग 7/14 म्हणजे दुप्पट झाली. तर क्षेत्रफळ किती पटीने बदलेल? जितक्या पटीने त्रिज्या बदलली त्याच्या वर्गाच्या पटीने. म्हणजे 154चा दुप्पट नाही करायची, दुपटीचा वर्ग करायचा, तितक्या पटीने बदलायचं. दुपटीचा वर्ग म्हणजे 4, 2चा वर्ग 4. तर याचा अर्थ 154ची 4 पट करावं लागेल. 4 चौक 16, हातचा आला 1, 15 चौक 60 आणि 1 61. 616 चौरस मीटर एवढं ते छत असणार आहे मित्रांनो, त्याचं क्षेत्रफळ. आता 616 चौरस मीटर, 1 चौरस मीटरला 75 रुपये. 616ला किती? गुणिले 75. बरोबर. 1 चौरस मीटरसाठी 75 रुपये खर्च आहे. 616 चौरस मीटरसाठी किती रुपये खर्च येईल? तर 616 गुणिले 75 करावं लागतील. 75ने गुणू बघा आपण. 5 × 30 होतील, हातचे आले 3, 5 × 1 5 आणि 3 8, 6 × 5 30. 7 × 42 होतील, हातचे आले 4, 7 × 7 आणि 4 11, हातचा आला 1, 7 × 42 आणि 1 43. 0 8 2 10, हातचा आला 1 2 3 3 6 4, 46,200 रुपये. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा कोणतंही सूत्र न वापरता आपल्याला सोडवता येणं शक्य आहे. जी ही उदाहरणं मला जास्त महत्त्वाची वाटतात वर्तुळासंबंधी समजावून देणं, ती सर्व उदाहरणं मी तुम्हाला समजावून देतोय मित्रांनो. पुढचं एक उदाहरण आहे ते देखील समजावून घ्या मित्रांनो, म्हणजे तुमचा अजून सराव होईल आणि तुमच्या व्यवस्थितपणे लक्षात देखील येईल. एका चाकाचा व्यास दिलाय किती? 2.8 मीटर. चाक 6.6 किलोमीटर, 6.6 किलोमीटर जाण्यासाठी चाकाचे किती फेरे होतील? बघा, चाकाचा व्यास आहे मित्रांनो 2.8. बरोबर. परीघ किती असेल मग? परीघ म्हणजे काय? तर हा जो राऊंड असतो, हा राऊंड म्हणजे त्या वर्तुळाची कडा, त्याला परीघ म्हणतो आपण. ह्या वर्तुळाची कडा ह्या चाकाने एक फेरा मारला म्हणजे त्याच्या परीघा इतकं अंतर ते चाक पुढे जातं. बरोबर की नाही? म्हणजे आपल्याला परीघ जर कळला तर चाक एका फेऱ्यात किती अंतर जातं ते कळेल. पहिल्यांदा परीघ काढू आपण. व्यास बघा, व्यासची आपली बेस किंमत काय होती? 14. इथं किती झाली? 2.8. किती पटीने बदलली? 14 दुनी 28 ना. पण इथं 2.8 म्हणजे 14 गुणिले 0.2 झालं. 0.2 पटीने बदलली. मग परीघ सुद्धा तेवढ्याच पटीने बदलवायचा. परीघासाठी बेस नंबर आपला 44 आहे, त्याला गुणिले 0.2, 44 दुनी 88 होतील म्हणजे 8.8 मीटर. आलं लक्षात मित्रांनो? चाकाचा परीघ मिळाला आपला 8.8 मीटर. चाकाचा एक फेरा म्हणजे 8.8 मीटर. ये 6.6 किलोमीटर जाण्यासाठी चाकाला किती अंतर किती फेरे करावे लागतील? आता 6.6 किमी बघा, 6.6 किमी म्हणजेच आता हे चाकाचं जे अंतर मिळालं, चाकाचा जो परीघ मिळाला तो मीटरमध्ये मिळाला. मग हे किलोमीटरमध्ये आहे, याचं सुद्धा मीटर करू. आलं लक्षात? मग याचे मीटर जर केले 6.6 किलोमीटर म्हणजेच 6000 आणि पुढे 600 मीटर. येत आहे लक्षात? आता किलोमीटरचे मीटर केले. एक फेरा म्हणजे 8.8 मीटर, तर 6600 मीटर जाण्यासाठी किती फेरे करावे लागतील? तर याचा अर्थ 8.8ने काय करावं लागेल आपला? या 6600ला भाग द्यावा लागेल. हा भाग देताना मित्रांनो लक्षात घ्या, इथं दशांश चिन्ह आलंय. इथं लिहितो बघा मी इथं लिहितोय मी 6600 मीटर भागिले 8.8. हे दशांश चिन्ह जर उजवीकडे नेलं तर हे 88 होणार आहे. कारण हे दशांश चिन्ह जर उजवीकडे नेलं इकडे एक घर सरकून तर इथं 88 होतील. पण हे उजवीकडे सरकवल्यानंतर इथलं दशांश चिन्ह सुद्धा उजवीकडे सरकवायचं असतं, परंतु इथं दशांश चिन्हच नाही. दशांश चिन्ह नसेल तर आपण तिथं 0 देऊन घेतो आणि इथलं दशांश चिन्ह काढून टाकतो. तर बघा इथं 88 आणि वरती आलं 66,000. आता इथं 66 आणि इकडे 88, 11ने भाग जातो. 11 8 88, 11 6 66. बरोबर. आता 2ने भाग देऊ किंवा 8ने सरळ भाग देऊन बघू. 8 1 8,
हा 0 वर घेऊ, हा 0 वर घेऊ, हा 0 सुद्धा वर घेऊन टाकू. इथं 8ने भाग दिला. आता 60ला भाग देऊ. 8 7 56, 4 उरले, ते 4 इथं ठेवले म्हणजे 40 झाले बघा. इथं 8 45 आणि हा 0 जसाच तसा 750. तर मित्रांनो 6.6 किमी अंतर जाण्यासाठी चाकाचे 750 फेरे होतील. तर आलं लक्षात मित्रांनो, वर्तुळ, क्षेत्रफळ, परिघ, व्यास, त्रिज्या या संबंधीचे जेही प्रश्न महत्त्वाचे होते आणि तेही कोणतंही सूत्र न वापरता कसे सोडवायचे हे समजावून देण्यासाठी मित्रांनो आजचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलो. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब करायचं तुमच्याकडून राहून गेला असेल मित्रांनो तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो आपल्या चॅनलवरील अशा व्हिडिओंची जर तुमच्या मित्रांना गरज असेल, तुमच्या माहितीतली ज्यालाही गरज असेल त्या सर्वांना आपल्या चॅनलवरील व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका मित्रांनो. तोच तुमचा आपल्या चॅनलला झालेला सपोर्ट असणार आहे. आपल्या चॅनलला तुम्हाला सपोर्ट करावा वाटतोय ना, तर तुम्ही आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रांना सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. गणितासंबंधी तुमच्या काही अडचणी असतील, काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते देखील कमेंट बॉक्समध्ये लिहून मला नक्की कळवा. तर चला मित्रांनो, खूप सारा सराव करा. तुमचा सराव होईपर्यंत मी दुसरा एक व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय, जय हिंद.